मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 30 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै सप्टेंबर तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी व GDP किती टक्के इतका खाली घसरला आहे? ऑप्शन ए 5.4, ऑप्शन बी 5.7, ऑप्शन सी 5.5, ऑप्शन डी 5.8. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5.4. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा MATच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए विश्वास नांगरे पाटील, ऑप्शन बी जितेंद्र आव्हाड, ऑप्शन सी अतुलचंद्र कुलकर्णी, ऑप्शन डी सदानंद दाते. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अतुलचंद्र कुलकर्णी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे? ऑप्शन ए पुष्पा, ऑप्शन बी वॉकिंग विथ पॉइंट, ऑप्शन सी जवान, ऑप्शन डी टॉक्सिक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी टॉक्सिक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 कुठे पार पडला आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गोवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत आशियातील कितवा देश ठरला आहे? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी पहिला, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दुसरा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणता ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी यश, ऑप्शन सी विक्रम, ऑप्शन डी एकलव्य. याचा आन्सर आहे ऑप्शन डी एकलव्य. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याने अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन 2024 आयोजित केले आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओडिशा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. 100 मोदी मंत्रास अ डेकेड ऑफ इंडिया अप्रेसिंग हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए जयराम रमेश, ऑप्शन बी व्यंकटा नायडू, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी शंकर लालवानी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शंकर लालवानी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. ओडिशा राज्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय DGP आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए नितीन गडकरी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी अमित शहा, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमित शहा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आसाम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या कालावधीत इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 चे आयोजन IIT गुवाहाटीमध्ये करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 28 नोव्हेंबर पर्यंत ते 2 डिसेंबर 2024, ऑप्शन बी 29 नोव्हेंबर पर्यंत ते 5 डिसेंबर 2024, ऑप्शन सी 29 नोव्हेंबर पर्यंत ते 4 डिसेंबर 2024, ऑप्शन डी 30 नोव्हेंबर पर्यंत ते 3 डिसेंबर 2024. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 30 नोव्हेंबर पर्यंत ते 3 डिसेंबर 2024. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए चीन आणि भारत, ऑप्शन बी भारत आणि सिंगापूर, ऑप्शन सी सिंगापूर आणि न्यूझीलंड, ऑप्शन डी अमेरिका आणि भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत आणि सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारत आणि सिंगापूर यांच्यात अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए आयुष्यमान खुराना, ऑप्शन बी रणवीर सिंग, ऑप्शन सी पंकज त्रिपाठी, ऑप्शन डी सोनू सूद. याचा आन्सर आहे ऑप्शन सी
पंकज त्रिपाठी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. पंकज त्रिपाठी यांची कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म एकलव्यचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए राजनाथ सिंग, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी जनरल उपेंद्र द्विवेदी, ऑप्शन डी अमित शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जनरल उपेंद्र द्विवेदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे? ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन बी लडाख, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लडाख. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण दिले आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या वाचण्यात काही अडचण वाटल्यास मला क्षमा असावी. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.